श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. महाराष्ट्राच्या पावनभूमीत पैठण नगरीत इसवी सन 1533 साली एक दिव्य आत्म्याचा अवतार झाला. तो तेजस्वी आत्मा म्हणजेच संत एकनाथ महाराज. ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण कुटुंब, घरात धर्म, संस्कार, ईश्वर भक्तीची परंपरा. आई रुक्मिणी आणि वडील सूर्यनारायण दोघेही परम श्रद्धावान. परंतु लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपले. त्या कोवळ्या वयात संसाराचा आधार निघून गेला. आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचे संगोपन केले. लहानग्या एकनाथाच्या हृदयात मात्र बालपणापासून परमेश्वराविषयी अपार प्रेम होते. संध्याकाळ होताच त्यांच्या ओठावर हरिनाम यायचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणत हातात करताल, कधी वीणा तर कधी एकदा दगड समोर ठेवून त्यालाच साक्षात परमेश्वर मानून ते पूजा करायचे. त्या निरागस भक्तीत ते पूर्णपणे तल्लीन व्हायचे. गावात श्रीमद भगवत कथा असली की लहानगा एकनाथ भक्तिभावाने बसून ऐकत असे. गुरुचरित्र ऐकताना त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे. एक प्रश्न सतत त्यांच्या अंतःकरणात घुमत होता. माझे गुरु मला कधी भेटणार? लोक म्हणाले, गोदावरी मातेला विचार. त्या निरागस बालकाने गोदावरीच्या तीरावर जाऊन प्रार्थना केली. डोळे मिटून अंतःकरणाने हाक मारली आणि जणू काही अंतःकरणातून उत्तर आले. तुझे गुरु दौलताबाद किल्ल्यात आहेत. क्षणाचाही विलंब न करता त्या 5 वर्षाचा तो बालक गुरूंच्या शोधासाठी घराबाहेर पडला. दौलताबादच्या किल्ल्यात त्या काळी एक महान संत वास्तव्याला होते, जनार्दन स्वामी. लहानगा एकनाथ त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले आणि स्मितहास्य करत म्हणाले, मी तुझी वाट पाहत होतो. हा क्षण साधा नव्हता. हा आत्म्याचा संगम होता. गुरु आणि शिष्य यांच्या दिव्य मिलाप होता. एकनाथांनी गुरुसेवेला स्वतःला अर्पण केलं. पूजेची तयारी, आश्रमातील काम सर्व काही निष्ठेने केलं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी जनार्दन स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. ज्ञानेश्वरी, वेद, पुराण, शास्त्र सर्वांचा त्यांनी अभ्यास केला. गुरुसोबत तीर्थयात्रा केली. चतुर्श्लोकी भागवतावर टीका लिहिण्यासाठी आज्ञा गुरूंनी त्यांना दिली. 7 वर्षे अखंड सेवा, साधना, नामस्मरण यातून घडत होता एक महान संत. नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला, पण त्यांचे आयुष्य एका देहासाठी वाहिले. भक्तीचा प्रसार, समाज जागृती आणि सर्वांमध्ये समानतेचा संदेश. संत एकनाथ महाराज आपल्याला शिकवतात, गुरुभक्ती हीच खरी शक्ती आहे. नामस्मरण हाच खरा आनंद आहे आणि प्रेम हाच खरा धर्म आहे. संत एकनाथ महाराज विवाह, कुटुंब आणि त्यांच्या भक्तीचा प्रसार कसा झाला हा आपण पाहूयात. संत एकनाथ महाराजांचा जीवन प्रवास केवळ भक्तीने भरलेला नव्हता, तर समाजसेवेनंतरही अलंकृत होता. संत एकनाथ यांचा विवाह गिरिजाबाई यांच्याशी झाला. त्यांना गोदा आणि गंगा नावाच्या 2 कन्या आणि हळील पंडित नावाचा एक पुत्र असा आशीर्वाद मिळाला. संत एकनाथ महाराज हे संस्कृत तज्ज्ञ होते, परंतु ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे म्हणून त्यांनी मराठीत लेखन सुरू केलं. त्यामुळे काही विरोधकांना सामोरं जावं लागलं. परंतु संत एकनाथांनी भारूड, अभंग आणि लोकोपयोगी कार्य मार्गाने लोकांना परमार्थाची शिकवण दिली. यांनी स्त्री, पुरुष, क्षुद्र सर्वांना देवाचे नाम घेण्याचा अधिकार आहे असे लोकांना शिकवले. नाथांना अनेक लोकांचा तिरस्कार आणि विरोध भोगावा लागला, तरीही त्यांनी भक्ती प्रसार आणि लोकहिताचे कार्य कधीही थांबवले नाही. संत एकनाथांनी अनेक ग्रंथांची रचना केली. त्यांची भक्ती, गुरुभक्ती आणि धर्माभिमानी वृत्ती प्रगल्भ होती. एक जनार्दन या नावाने त्यांनी अभंग लिहिले. भक्त नेहमी देवाच्या दारी जाण्याचा प्रयत्न करतो, पण देव स्वतः जेव्हा भक्ताच्या दारी येतो तेव्हा तो खरा प्रवास प्रसन्न होतो. कर्नाटकातील एका सावकाराने बनवलेली श्री विजया पांडुरंगाची मूर्ती म्हणाली, मला नाथांची सेवा पाहिजे. सावकार मूर्ती घेऊन पैठणला आला आणि ती मूर्ती संत एकनाथांच्या स्वाधीन झाली. संत एकनाथांनी ही मूर्ती स्वीकारली आणि तिची सेवा मनापासून केली. लोकांना भक्तीचा मार्ग दाखवत त्यांनी सांगितलं, लोक आणि देव यांच्यामध्ये अंतर नाही. भक्ती सर्वांसाठी खुली आहे. एक दिवस संत एकनाथ महाराज सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोक म्हणाले, यांच्यात आणि आमच्यात काय अंतर? त्यावेळी संत एकनाथ तातडीने उठून बसले आणि म्हणाले, भक्ती आणि सेवा हाच खरा अंतर दाखवतो. यानंतर फाल्गुन वद्य षष्ठी शके इसवी सन 1599 या दिवशी संत एकनाथांच्या जलसमाधी दिनांक म्हणून निश्चित केला गेला. संत एकनाथांचे जीवन आपल्याला शिकवते की भक्ती, सेवा, ज्ञान आणि समाजहित ह्या 4 गोष्टींचा संयम नेहमी
खरा मानवतेचा मार्ग चलो. आपणही त्यांच्या चरणी प्रणाम करूया आणि भक्तिपथावर चालूया. जय संत एकनाथ, जय श्री पांडुरंग, रामकृष्ण हरी. या पुढची कथा आपल्याला ऐकायची असेल तर बेल आयकॉनचे बटन दाबून ठेवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.